वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. भंडारदरा आणि निळवंडे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले. परिसरात मुसळधार पावसाचा हाहाकार. भंडारदरातून 7,176 क्युसेक तर निळवंडेतून 13,085 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानं धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरण 92.02% तर निळवंडे धरण 94.77% भरले असून दोन्ही धरणं तांत्रिकदृष्ट्या भरल्याची स्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेटमधून 7,176 क्युसेक तर निळवंडे धरणातून 13,085 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असून रंधा धबधब्यानंही अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटघर येथे 92 मिलीमीटर, रतनवाडी येथे 123 मिलीमीटर, भंडारदरा येथे 90 मिलीमीटर तर पांजरे येथे 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांनाही फटका बसलाय. धरण परिसरातील परिस्थितीवर आमदार डॉक्टर किरण लहामटे, शाखा अभियंता सागर ढोकणे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत. तसेच राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पर्यटकांवर आणि नदीकाठच्या परिसरावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे असे आवाहन केले आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर.